गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पंढरीचा विठुराया तसेच साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा महाराष्ट्र, या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरतेने शूरतेने पराक्रमाने गाजलेला आपला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आर्थिक आणि शैक्षणिक आपली ही राजधानी मुंबई स्वप्नांना पंख देणारी, कर्तृत्वाला व्यासपीठ देणारी, देशभरातील विविध संस्कृतींना आपुलकीने सामावून घेणारी, अथक परिश्रम प्रगती आणि संधींचे प्रतीक असलेली ही मायानगरी, अशा या ऐतिहासिक प्रेरणादायी आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण झालेल्या आपण या भूमीत एक अत्यंत गौरवशाली अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. मी अक्षय चंद्रभान आव्हाड बी द चेंज फाउंडेशन परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे, सर्व अतिथीगणांचे, सर्व सन्मान्य शिक्षक वृंदांचे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे मनापासून मनापर्यंत आणि मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आजचा हा जो दिवस आहे तो केवळ एक कार्यक्रम नसून तर आपल्या त्यागाचा, निष्ठेचा, त्याचबरोबर आपला जो सेवाभाव आहे, त्याचबरोबर राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्याचा आपला हा उत्साह आहे. आपण सर्वजण बी द चेंज फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 या गौरव सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. बी द चेंज फाउंडेशन ही संस्था सन 2022 साली सन्माननीय आदरणीय श्री मयूर ढोकचवडे सर यांच्या प्रेरणेतून चला बदल घडवूया या प्रभावी आणि कृतिशील संकल्पनेसह स्थापन झाली. समाजात सकारात्मक, मूल्याधिष्ठित आणि शाश्वत परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने ही संस्था शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात संपूर्ण भारतभर अविरत कार्यरत आहे. त्याचबरोबर संस्थेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे सनराईज प्री प्रायमरी शाळा यशस्वीपणे चालविण्यात येत आहे. गरीब, होतकरू आणि आदिवासी आणि ऊसतोड कामगार पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभर विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील तसेच जगभरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यासाठी परीक्षा पोर्टल हे आधुनिक शैक्षणिक ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आजवर महाराष्ट्रातील सुमारे 10,000पेक्षाही जास्त विद्यार्थी ह्या ॲपचा उपयोग करून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. त्याचबरोबर संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्श आर्ट ही कला स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यात देशभरातील सुमारे 7 वर्षापासून 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपली ही जी स्पर्धा आहे ती पोहोचली गेलेली आहे. या अगोदर आपले जवळपास 4 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळे तसेच एक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. महाराष्ट्रभर तसेच जगभरातील सुमारे 1000पेक्षाही जास्त शिक्षकांना आजवर बी द चेंज फाउंडेशनने सन्मानित केलेला आहे. आजचा हा जो पुरस्कार सोहळा आहे तो फक्त पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून तर शिक्षकांच्या अथक कार्यावर राष्ट्रस्तरीय अधिकृत मोहर उमटवणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. जसं कुंभार आपल्या हातांनी मातीला आकार देतो, तसंच गुरु आपल्या संस्कारांनी माणसाला घडवतो. शिक्षक हे केवळ पाठ्यपुस्तक शिकवणारे नसतात, ते चारित्र्य, विचार आणि मूल्यांचे शिल्पकार असतात. अशाच या शिक्षकांचा आज देशाच्या विविध भागांतून निवड झालेल्या सर्व सन्मान्य शिक्षकांचा सन्मान म्हणजे त्यांच्या तपश्चर्याला दिलेली राष्ट्रीय स्तरावर सलामी आहे. हा शेवट नसून तर आपल्या कार्याला मिळालेली एक नवीन ऊर्जा, नवी दिशा आणि नवीन सुरुवात आहे. कारण म्हणतात देश बदलायचा असेल तर आधी शिक्षकांना सन्मानित करा, कारण शिक्षकांचा सन्मान म्हणजे राष्ट्राच्या भविष्यास दिलेली योग्य ती सलामी आहे. तसेच शेवटी या सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सन्माननीय शिक्षकांचे आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. चला तर मग या गौरवशाली आणि प्रेरणादायी क्षणांचे साक्षीदार होऊया आणि हा जो बदल घडवण्यासाठी आपण आत्तापासून लगेचच स्वतःपासून सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सर. लगेचच वळतो आहोत प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार सोहळ्याकडे. आज आपल्याला सर्वांना ज्ञात असेलच, आज आपणास जे प्रमुख अतिथीगण लाभलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने खरं तर आपणा सर्वांनाच याची खूप दिवसापासून उत्कंठा होती, ते म्हणजे श्रीमान सुमित रेवरी सर यांचं. देवीवो और सज्जनों,
आज के हमारे नेशनल टीचर अवार्ड समारोह के मुख्य अतिथि ऐसे व्यक्तित्व है जिन्हें किसी विशेष परिचय की आवश्यकता नहीं है। यदि आप उनका नाम मात्र भी गूगल या यूट्यूब पर खोजेंगे तो आपको उनके कार्यों और उपलब्धियों की एक प्रेरणादायक गाथा देखने को मिलेगी। हम बात कर रहे हैं सुमित रेवरी सर जी का, जो भारत के प्रतिष्ठित यूपीएससी शिक्षण मंच PW ओनली IAS के फाउंडर एवं CEO है। उन्होंने स्वयं यूपीएससी सिविल सेवा परीक्षा की कठिन यात्रा को करीब से जिया है और कई बार यूपीएससी इंटरव्यू तक पहुंचकर लाखों युवाओं के लिए प्रेरणा का स्रोत बने हैं। आज वे देश भर के यूपीएससी अभ्यर्थियों के मार्गदर्शन और मेंटर के रूप में जाने जाते हैं। सुमित रेवरी जी सर अपनी दूरदर्शिता, अथक परिश्रम और शिक्षा के प्रति समर्पण के बल पर ओनली IAS को देश के सबसे भरोसेमंद यूपीएससी शिक्षण संस्थानों में स्थापित किया है। उनके नेतृत्व में लाखों विद्यार्थी सिविल सेवा परीक्षा की तैयारी कर रहे हैं तथा उन्होंने हजारों अभ्यर्थियों को प्रशासनिक सेवाओं में सफलता प्राप्त करने की दिशा में मार्गदर्शन प्रदान किया है। हर साल 3 लाख विद्यार्थियों को पढ़ाने का काम उन्होंने अब तक किया है। मतलब 13 लाख से अधिक विद्यार्थियों का एक विशाल शैक्षणिक समुदाय तैयार करने का काम आदरणीय सर ने किया है, जो उनमें अनुभव और मार्गदर्शन से लाभान्वित हो रहा है। एक इंजीनियर के रूप में अपने करियर की शुरुआत करने वाले सुमित सर कॉरपोरेट क्षेत्र में कार्य करने के बाद शिक्षा के क्षेत्र में अपना मिशन बनाया और आज वे यूपीएससी तैयारी के क्षेत्र में देश के सबसे प्रभावशाली शिक्षाविदों में गिने जाते हैं। उनका नेतृत्व में PW ओनली IAS आधुनिक तकनीक और गुणवत्तापूर्ण शिक्षण के माध्यम से लाखों युवाओं को सपनों को साकार करने का कार्य अब कर रहे हैं। आपके प्रेरणादायी मार्गदर्शन से तैयार हुए 1000 से ज्यादा IAS अधिकारी आज भारत माता की सेवा में जुड़े हैं। आज हमें गर्व की ऐसी प्रेरणादायी व्यक्तित्व हमारे बीच उपस्थित है, जो न केवल युवाओं को सफलता का मार्ग दिखाता है बल्कि राष्ट्र निर्माण में भी महत्वपूर्ण योगदान दे रहे। तो आइए जोरदार तालियों की गड़गड़ाहट के साथ हम सभी आदरणीय सर का स्वागत करते हैं। सुमित रेवरी जी सर, बी द चेंज फाउंडेशन की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। मैं विनती करता हूं श्रीमान मयूर सर जिसे कृपया आप अपने शुभ हाथों से श्रीमान सुमित सर का स्वागत करें और तथा उनको सम्मानित करें। जोरदार तालियों की गूंज से स्वागत करते हैं तथा अभिनंदन करते हैं श्रीमान सुमित सर का। यानंतर आपल्या पुढील प्रमुख अतिथीगण आहे श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम। आदरणीय मॅडमांचा परिचय थोडक्यात असा आहे। श्रीमती रुक्मिणी मनोहर गलांडे मॅडम यांची शैक्षणिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्यांचं शालेय शिक्षण सांगोला विद्यामंदिर सांगोला अर्थात सोलापूर जिल्हा येथे झालेलं आहे। त्यांचं पदवी शिक्षण गणपतराव आरवडे कॉलेज सांगली या ठिकाणी त्यांनी BCom हे आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तदनंतर पदव्युत्तर त्यांचं जे शिक्षण आहे ते P. Joe कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे या ठिकाणी त्यांचं पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर त्यांनी आंबेडकर कॉलेज सायन येथून LLBचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे आणि सध्या त्या LLM पहिले वर्ष याचा देखील अभ्यास करत आहात। त्याच्यानंतर आपण जर त्यांचा व्यावसायिक अनुभव बघितला तर सध्याची सर्वात अलीकडील त्यांची जी नोकरी आहे तर सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर, महाराष्ट्र पोलीस संघटना पुणे यात देखील त्या सक्रिय आहेत। त्यानंतर त्यांनी मुख्य जबाबदाऱ्या ज्या पार पाडलेल्या आहेत आतापर्यंत ACP फरासखाना पुणे शहर, ACP कोथरूड पुणे शहर
आणि ACP गुन्हे शाखा या ठिकाणी त्यांनी आपल्या मुख्य जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यांचा जर मागील अनुभव आपण बघितला तर मुंबई पोलीसमध्ये तब्बल 23 वर्ष सेवा देण्याचं काम आदरणीय मॅडम यांनी केलेलं आहे. त्यासोबतच सहाय्यक आयुक्त ठाणे येथे 6 वर्ष त्यांनी आपली सेवा दिलेली आहेत. त्यासोबतच सहाय्यक आयुक्त नागपूर 2 वर्ष व सहाय्यक आयुक्त पुणे शहर या ठिकाणी 4 वर्ष सेवा देण्याचं काम आदरणीय मॅडमांनी केलेलं आहे. एकूणच त्यांचा अनुभव बघता पोलीस खात्यात 35 वर्ष सेवा देण्याचं काम आदरणीय मॅडमांनी केलेलं आहे. आपण जर कौशल्य आणि क्षमतेच्या बाबतीत त्यांचा आढावा घेतला तर नेतृत्व कौशल्यामध्ये प्रभावी संघ व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन आणि निर्णय घेण्याची क्षमता, संकट व्यवस्थापन हे नेतृत्व कौशल्य त्यांचे सर्वात सुपरिचित आहे. सार्वजनिक बोलणे आणि संवादामध्ये जर आपण बघितलं तर मजबूत मौखिक आणि लिखित संवाद, जनसंपर्क आणि मीडिया हाताळणी हे देखील कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. त्यासोबतच राजकीय जागरूकता आणि समर्थन याच्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणे आणि सार्वजनिक सुरक्षा, धोरण विकास आणि अंमलबजावणी, त्यासोबतच महिला हक्क आणि सुरक्षिततेसाठी वकिली हे देखील गुण आदरणीय मॅडमांकडे आहे. त्यांना जे पुरस्कार भेटलेले आहे यामध्ये प्रामुख्याने DG इन्सिग्निया महाराष्ट्र राज्य पुरस्कार, पोलीस शक्ती पुरस्कार 2023, DD सह्याद्रीतर्फे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पुरस्कार हे पुरस्कार आदरणीय मॅडमांना आतापर्यंत भेटलेले आहे. सामुदायिक उपक्रमांमध्ये नायगाव प्रशिक्षण केंद्र मुंबई येथे व्यसनमुक्ती शिबिराचं आदरणीय मॅडमांनी आयोजन केलेलं यशस्वीरित्या. त्यासोबतच नायगाव येथे गांडूळ हार्वेस्टिंग प्लांट उभारलेला आहे. मुंबईतील रुग्णांसाठी कॅन्सर गेस्ट हाऊस देखील मॅडमांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हायवे ट्रॅफिकमध्ये सेवा देताना रक्तदान शिबिरे देखील त्यांनी घेतलेली आहे. साकीनाका येथे पोलीस निरीक्षक म्हणून LED ड्रिंक्स अँड ड्राईव्ह सुरक्षा सप्ताह देखील आदरणीय मॅडमांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी राबवलेला आहे. पुणे शहरात अनाथाश्रम जागृती शिबिर आयोजित केलेले आहे. आणि त्यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्यांचे जे साथीदार आहे म्हणजे ज्यांनी त्यांचे जे जीवनसाथी आहे श्री मनोहर गणपतराव गलांडे पाटील, त्यासोबतच त्यांना 2 मुले आहेत. डॉक्टर श्रद्धा बिहार राज्यातील प्राध्यापक व ESIC हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. त्यासोबतच डॉक्टर ओमकार गलांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय येथे त्यांचे हे जे 2 आदर्श अपत्य आहे हे कार्यरत आहे. त्यांचे जावई श्री विक्रम जगन्नाथ विरकर सर CO भोजपूर येथे IAS अधिकारी म्हणून आपली सेवा देत आहेत. आणि उल्लेखनीय नातेवाईक त्यांचे काका जे आहे स्वर्गीय श्री गणपतराव देशमुख, महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ राहिलेले आमदार राहिलेले, ज्यांनी सांगोला तालुक्यातलं आपलं प्रतिनिधित्व तब्बल 55 वर्ष 11 वेळा आमदारकी ज्यांनी त्या ठिकाणी आमदारकी म्हणून सेवा दिलेली आहे असे श्रीमान काका गणपतराव देशमुख यांच्या आदरणीय मॅडम या परिवारातील आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय मॅडमांचा या ठिकाणी आपण स्वागत करूया. खरं तर कितीही बोललं तरी परिचय अपूर्ण ठरेल असं व्यक्तिमत्व आज आपणा समोर उपस्थित आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय मॅडमांचं अभिनंदन करूया. लगेचच विनंती करतो निवेदिता मॅडम यांना की आपल्या शुभकर कमलांनी आदरणीय श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम यांचा आपण सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय मॅडमांचं या ठिकाणी स्वागत त्यासोबतच अभिनंदन करूया. अशा ज्येष्ठ श्रेष्ठ व कणखर लेडी आपण ज्यांना म्हणतो अशा आदरणीय श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम आज आपणास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आपले पुढील प्रमुख अतिथी आहेत श्रीमती निवेदिता पगार धारराव मॅडम. आदरणीय मॅडमांचा परिचय असा आहे. आदरणीय मॅडम या नाशिक शहरात स्थायिक असून व्यवसाय आणि सामाजिक कार्य आपण जर त्यांचं बघितलं तर त्या निवेदित मीडिया
यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यासोबतच निवेदित फाउंडेशन याच्या संस्थापक देखील आहेत. त्यासोबतच मेड लाईफ फाउंडेशन, मेड फेम इंडिया यांच्या त्या ब्रँड ॲम्बॅसेडर देखील आहेत. मॉडेलिंग क्षेत्राचा आपण जर विचार करता, मिसेस इंडिया 2021 त्या विजेत्या आहेत. मिसेस महाराष्ट्र 2019च्या देखील त्या विजेत्या आहेत. मिसेस वेस्ट इंडिया बेस्ट रेडियन्स 2020च्या देखील त्या विजेत्या आहेत. व DIDT खानदेश महोत्सव नाशिक 2021च्या देखील त्या विजेत्या आहेत. अभिनय क्षेत्राचा आपण जर विचार केला तर त्यांचा रेड फ्लोअर हा आगामी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. त्यासोबतच 143 मराठी चित्रपट त्यांचा प्रदर्शित देखील झालेला आहे. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजीराजे या मालिकेमध्ये त्यांनी आपली प्रमुख भूमिका साकारलेली आहे. त्यासोबतच जीव माझा गुंतला कलर्स मराठी व जय जय स्वामी समर्थ, जय योगेश्वर, जय शंकर कलर्स मराठी या मालिकांमध्ये देखील त्यांनी आपली भूमिका साकारलेली आहे. त्यासोबतच एक कहाणी जो बनी नाही, गुरु माऊली, गुलाबी साडी या गाण्यामध्ये देखील त्यांनी आपलं सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. त्यानंतर फोल FOL अर्थात फॉल करम या वेब सिरीजमध्ये देखील त्यांनी आपली भूमिका साकारण्याचं काम केलेलं आहे. आदरणीय मॅडम या क्रीडा क्षेत्रात देखील मागे नाही. क्रीडा क्षेत्रामध्ये 5 शहरांमध्ये 10 किलोमीटर रनिंग 2020, त्यानंतर 5 शहरांमध्ये 10 किलोमीटर रनिंग 2021, 5 शहरांमध्ये 10 किलोमीटर रनिंग 2022 व 21 किलोमीटर टाटा मॅरेथॉन मुंबई 2022 यामध्ये आदरणीय मॅडमांनी आपला सहभाग नोंदवला व सर्व क्रीडा प्रकार यशस्वीरित्या पूर्ण करून देखील दाखवले. अशा आदरणीय श्रीमती निवेदिता पगार धारराव मॅडम या आपणास प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय मॅडमांचं या ठिकाणी स्वागत करूया. लगेचच विनंती करतो श्रीमान रोहम सर यांना की आपल्या शुभकर कमलांनी आदरणीय मॅडमांना सन्मानित करावं. हेलो हेलो, थैंक यू वेरी मच, थैंक यू. आवाज़ आ रही है आप सबको? ठीक है, सीधा स्टार्ट करता हूं मैं. मुझे एक बात बताओ, इस दुनिया में सबसे बड़ा हथियार क्या है? सबसे बड़ा हथियार शिक्षा, शब्द. और कोई कुछ बोलना चाहेगा? इस दुनिया में सबसे बड़ा हथियार ये चोक. मानते हो? सबसे बड़ा हथियार है ये चोक. देखो चलो यहां तो देखो सभी के सभी शिक्षक हैं, रिस्पेक्टेड प्रिंसिपल्स हैं, तो आप तो देखो शिक्षा की वैल्यू बखूबी जानते हो. मैं हिंदी में बोलूं किसी को कोई प्रॉब्लम तो नहीं है? मतलब मुझे मराठी बहुत बढ़िया लगती है, लेकिन मुझे मराठी आती नहीं है. मैं पुणे में आता रहता हूँ और थोड़ी बहुत मैंने सीखी भी है, लेकिन आज थोड़ा हिंदी बोलूँगा, हिंदी में ज़्यादा कंफर्टेबल रहूँगा. ठीक है? देखो इस दुनिया में बड़े बड़े साइंटिस्ट हुए. साइंटिस्ट ने न्यूक्लियर वेपन्स बनाए और इवन बड़े बड़े प्रेसिडेंट्स भी हुए जिन्होंने उन साइंटिस्ट को बोला कि आप न्यूक्लियर वेपन्स बनाइए. वो प्राइम मिनिस्टर, वो प्रेसिडेंट भी हुए जिन्होंने ये आदेश दिया कि आप न्यूक्लियर वेपन्स को यूज कीजिए. जापान में यूज हुए ना. लेकिन देखो मैं एक क्वेश्चन आपसे पूछता हूं, उन साइंटिस्ट को, उन प्राइम मिनिस्टर्स को, उन प्रेसिडेंट्स को किसने बनाया? इस चोक ने बनाया. ये 2 रुपए का चोक दुनिया का सबसे सस्ता हथियार, लेकिन सबसे खतरनाक हथियार. और ये किसके हाथ में? टीचर्स के हाथ में.
देखो एक चीज मैं आपको बोलता हूं, 2 सेकंड के लिए आप सोचिए, टीचर्स समाज में नहीं है। 2 सेकंड के लिए सोच लीजिए, क्या इस समाज में डॉक्टर्स होंगे? क्या इस समाज में इंजीनियर्स होंगे? ये बैंकेट हॉल जहां पे आप बैठे हो, क्या आर्किटेक्ट होंगे? नहीं होंगे। पूरी सभ्यता गायब। अगर टीचर्स नहीं तो पूरी सभ्यता गायब। मानते हो क्या नहीं मानते? देखो एक चीज बोलूं, कई बार आप लोगों को ना ये लगता होगा, दिल से बोलना लगता है कि यार टीचर तो थैंकलेस जॉब है। मतलब बाकी प्रोफेशंस को देखें, डॉक्टर्स को देखें, इंजीनियर्स को देखें, तो सैलरी कंपैरेटिवली कम है। लगता है क्या नहीं लगता आपको? लगता है? थोड़ा जवाब तो दो। आप सब मेरे से सीनियर्स हैं, मतलब आपने बहुत ज़्यादा ईयर्स प्रोफेशन में गुजारे हैं और आपको मेरे से ज़्यादा ही नॉलेज होगी। लेकिन जितना मैं टीचर से मिलता हूँ, उन्हें लगता है कि देखो वैसे जॉब बहुत नोबल है टीचर की, लेकिन कंपैरेटिवली देखें, डॉक्टर्स को देखें, इंजीनियर्स को देखें, तो सैलरी कम है। लेकिन जो आप काम करते हो, जो जिंदगियां आप बदलते हो ना, क्या उस चीज की कोई वैल्यू है? देखो एक टीचर, अंदाजा हम लगाएं तो एक टीचर 1 साल में कितने बच्चों की जिंदगियां बदलता है? 1 साल में मान लो 30-40 बच्चों को टीचर ने पढ़ाया, 40 साल टीचर ने काम किया, पूरे साल में, पूरी जिंदगी में उस टीचर ने मान लो 1500 से लेके 2000 के बीच में बच्चों की जिंदगियां बदली। लेकिन आप ये देखिए, 1500 से 2000 बच्चे जिनको टीचर ने पढ़ाया, आगे जाके देखो कोई डॉक्टर बना, कोई इंजीनियर बना, वो कितनी जिंदगियां बदल रहे हैं वो सोचो आप। आपका पढ़ाया हुआ एक बच्चा, आपको पता भी नहीं है वो किस शहर में कैसे दूसरों की जिंदगियां बदल रहा है। यही तो देखो इस प्रोफेशन की खूबसूरती है, यही तो इस प्रोफेशन की खूबसूरती है। आपको लगता है मैं बढ़ा चढ़ा के बोल रहा हूं, लेकिन देखो ऐसा नहीं है। आज से लगभग 2000 साल पहले, आज से लगभग 2000 साल पहले चाणक्य, वो भी एक महान टीचर थे। चाणक्य जिनकी देखो, जिनकी बेइज्जती कर दी गई थी, दरबार से निकाल दिया गया था, लेकिन उन्होंने तलवार नहीं उठाई। वो एक टीचर थे। उन्होंने एक ऐसा लड़का ढूंढा, चंद्रगुप्त, जिसको वो शिक्षा दे सकें, जिसको वो तैयार कर सकें। लेकिन उसी चाणक्य ने टीचर बनके नंद वंश को गद्दी से निकाल दिया। यह थी टीचर की ताकत। आज देखो यहां पे बहुत सारे फीमेल टीचर्स भी बैठी हैं और मुझे बहुत बढ़िया लगता है। मतलब फीमेल टीचर्स वुमेन एम्पावरमेंट का बहुत बढ़िया एग्जाम्पल है। आज से देखो 250 साल पहले महाराष्ट्र की शान, पूरे देश की शान सावित्रीबाई फुले जी, उस समय देखो लड़कियों को पढ़ाना ना बहुत मुश्किल होता था। लड़कियों को पढ़ाना गुनाह समझा जाता था, और ना औरतों को पढ़ाना तो बल्कि शैतानी वाला काम समझा जाता था। उस समय की बात है 250 साल पहले, जब सावित्री जी ने स्कूल खोला ना लड़कियों के लिए, तो जब वो स्कूल में जाती थी ना, उनके ऊपर ना गोबर फेंका जाता था, पत्थर मारे जाते थे। लेकिन देखो उन्होंने अपना जो चौक था ना वो छोड़ा नहीं। वो हमेशा ना 2 साड़ियां लेके जाती थी स्कूल में, 2 साड़ियां, कि गोबर तो फेंकेंगे ही लोग, लेकिन मैं स्कूल में जाके साड़ी चेंज करूंगी और फिर चौक उठाऊंगी। आज देखो उन्हीं के जो फीमेल टीचर्स हैं, आज उन्हीं के वारिस हैं। उन्होंने चेंज लाया, अब आप चेंज ला रहे हो इस पूरे समाज में। मानते हो या नहीं मानते? चलो एक क्वेश्चन मैं आपसे बोलता हूं, एक स्टेटमेंट देता हूं। ये सब तो ठीक है, लेकिन आज के समय में एआई आ गया, चैट जीपीटी आ गया, तो वो अब आपकी नौकरी खा लेगा। सबसे बड़ा झूठ। इसलिए मैंने जोर देके कहा, देखो एआई बच्चों को इंफॉर्मेशन दे देगा, इंफॉर्मेशन दे देगा, एआई क्वेश्चंस दे देगा, लेकिन एक बच्चे को इंसान बनने के लिए क्या चाहिए? हिम्मत चाहिए, उसको इंसानियत चाहिए, अच्छी नीयत चाहिए। क्या वो चैट जीपीटी दे सकता है?
बिल्कुल नहीं दे सकता है। तो इसलिए देखो, चैट जीपीटी टीचर्स के दुश्मन नहीं है। चैट जीपीटी आने वाले जो टीचर्स हैं, मैं तो सबको देखो एक ही रिक्वेस्ट करता हूं कि चैट जीपीटी आपका हथियार है। अब उसकी सहायता से तो आप बच्चे को और बढ़िया ढंग से पढ़ा सकते हो। चैट जीपीटी को दूसरे जो एआई वाले मॉडल्स हैं उनको आप बोलिए, वो तो आपका काम बहुत आसान कर देंगे। उनको बोलो मुझे इस चैप्टर के क्वेश्चंस चाहिए, उनको बोलो ये चैप्टर मुझे पढ़ाना है अच्छे तरीके से, ये चैप्टर मुझे पढ़ाना है अच्छे तरीके से, बताओ मैं कैसे एग्जाम्पल देके पढ़ाऊं। तो ऐसी चीजें चैट जीपीटी अब आपका जो बेकार का काम है वो बहुत आसान कर देगा। और एक बात बोलूं, देखो मैं तो दिल्ली में रहता हूं, बहुत सारे टीचर से मिलता हूं, स्टूडेंट से भी मिलता हूं। आज के समय में अगर टीचर्स चैट जीपीटी को नहीं इस्तेमाल कर रहे हैं ना, यूं मान के चलो कि वो बंदूक को छोड़ के तलवार से लड़ रहे हैं। तो चैट जीपीटी आपका बंदूक है, वो आपकी जॉब कभी नहीं खाएगा। लेकिन हाँ, अगर आप उसको यूज करोगे जितना ज्यादा, तो बल्कि आप और इफेक्टिव ढंग से बच्चे को पढ़ा सकते हो, उसकी जिंदगी जो है वो बदल सकते हो। एक डॉक्टर तो देखो, जैसा मैंने बोला, डॉक्टर तो जिंदगी बचाता है, टीचर तो जिंदगी बनाता है। आज हमारे सामने पीछे बहुत ही रिस्पेक्टेड रुक्मणी मैम है, जो फॉर्मर एसीपी है। और देखो मैम ने शहर की रक्षा की, बहुत ही रिस्पेक्टेड और बहुत ही पॉपुलर निवेदिता मैम है, जिनको लाखों करोड़ों लोग प्यार करते हैं। लेकिन इनको किन्होंने बनाया? टीचर्स ने बनाया। मैं मानते हो कि नहीं मानते? देखो अभी मेरा इंट्रोडक्शन दिया जा रहा था, सीईओ। मुझे नहीं अच्छा लगता, सही बताऊं तो सीईओ, मैं खुद एक टीचर हूं। मुझे तो कोई मेरे से पूछता है, कोई अनजान पर्सन मेरे से पूछता है कि आप क्या करते हो, मैं सिंपल टीचर हूं भाई, मैं टीचर हूं। मैं कभी नहीं बताता कि ये नाम की पोस्ट है। टीचर में जो मतलब स्कूल मिलता है, रिस्पेक्ट मिलती है, वो किसी और प्रोफेशन में नहीं मिलती है। बस आपसे देखो एक ही रिक्वेस्ट है, आज आपको अवार्ड मिलने जा रहा है, मतलब यहाँ पे बहुत सारे टीचर्स को अवार्ड मिलेगा और जिसके आप हकदार भी हो। लेकिन बस एक ही रिक्वेस्ट है आपसे, देखो जिंदगी में ना उन बच्चों का साथ कभी मत छोड़िएगा, वो बच्चे जिनको देखो निकम्मा कह दिया जाता है, जिनका कॉन्फिडेंस बहुत कम हो जाता है, जो पीछे जाके बैठ जाते हैं, पूरा समाज जिनके बारे में धारणा बना लेता है, उनका साथ आप कभी मत छोड़िएगा। उनके कंधे पे हाथ रख के जरूर बोलिएगा कि बेटा तू कर लेगा। क्योंकि देखो जो इंटेलिजेंट बच्चे हैं वो तो देखो कर ही लेते हैं, लेकिन ऐसे बच्चे जिनमें कॉन्फिडेंस कम है, जिनके ऊपर भरोसा इवन पेरेंट्स ने भी खो दिया है, अगर उनको आप कॉन्फिडेंस दोगे, उनकी जिंदगी आप बदलोगे ना, तो भाई वो काम चैट जीपीटी नहीं कर सकता, ये काम सिर्फ आप कर सकते हो। और जो अवार्ड आपको आज मिलेगा ना, देखो अवार्ड तो आप लेके घर चले जाओगे, लेकिन देखो हो सकता है कि इतिहास में, हो सकता है कि देखो इतिहास में आपका नाम ना लिखा जाए, लेकिन आपका जो असली अवार्ड है ना, वो बच्चे हैं जो समाज में अब चेंज लेके आ रहे हैं। तो बस आज मयूर जी ने बोला कि समय का सर अभाव है, थोड़ा जल्दी से आप वाइंड अप करिएगा। और मैं तो देखो धन्यवाद भी करना चाहता हूं मयूर जी का। मयूर जी जो खुद उन्होंने इतना बढ़िया ये फाउंडेशन बनाया, बी द चेंज। मतलब मैं हमेशा से चाहता था कि टीचर्स को सम्मान देने के लिए कोई फाउंडेशन अगर बनती है तो बहुत बढ़िया है। देखो मैं अपने बिजी शेड्यूल से ये काम नहीं कर सका, लेकिन सर आपको भी सैल्यूट है, आपने ये काम किया। और मयूर जी जो खुद यूपीएससी के इन्होंने मल्टीपल इंटरव्यूज दिए हैं। अक्षय सर ने मयूर जी का इंट्रोडक्शन आपको नहीं दिया, यूपीएससी के लिए इन्होंने पढ़ाया है, बहुत सारे बच्चे इनसे पढ़ के भी सिलेक्ट हुए हैं। मयूर जी मेरे साथ ही थे दिल्ली में, और जब इन्होंने मुझे बोला कि सर ये ऐसा प्रोग्राम है, हम टीचर्स को सम्मानित कर रहे हैं, मैंने कहा यार वैसे तो देखो बहुत मुश्किल है, लेकिन हाँ टीचर्स का प्रोग्राम है
तो चलो मैं आऊँगा, ज़रूर आऊँगा। इवन सेम शब्द रुक्मणी मैम के भी थे। रुक्मणी मैम ने भी यही बोला कि देखो वैसे मैं नहीं आती, लेकिन टीचर्स को सम्मान देने वाला प्रोग्राम है जो कि मेरे दिल के बहुत करीब है, तो मैं भी ज़रूर आऊँगी। तो थैंक यू वेरी मच, थैंक यू। धन्यवाद सर। शिक्षक केवल नौकरी नहीं करते बल्कि राष्ट्र निर्माण का दायित्व निभाते हैं। एक डॉक्टर, इंजीनियर, वैज्ञानिक, सैनिक, प्रशासक या नेता बनने से पहले हर व्यक्ति एक शिक्षक का विद्यार्थी होता है। ये आपने बहुत अच्छे ढंग से यहाँ पर मार्गदर्शित किया सर। आपके विचार हमें हमेशा प्रेरित करेंगे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात धन्यवाद मानूया। लगेचच विनंती करतो श्रीमती रुक्मिणी गलांडे मॅडम यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्व गुरुवर्य यांना प्रथम मी नमस्कार करते। तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि सरस्वती माता यांना प्रणाम करून मी बोलण्यास सुरुवात करणार आहे। आजचा जो मी पुण्यावरून आलेली आहे, जेव्हा मला निवेदिताने ह्या प्रोग्रामबद्दल सांगितलं आणि मयूर सरांनी पम्पलेट पाठवलं, मी ठरवलं काही करून या प्रोग्रामला पोचायचं आहे। कारण मला गुरुजींबद्दल, मी पूर्वीचा शब्द वापरते, गुरुजींबद्दल फार आदर आहे। कारण मी स्वतः एका गुरुजीची मुलगी आहे। माझे वडीलही शिक्षक होते। आज तुम्ही नसता तर मी आज इथे नसते। जे घडवताय तुम्ही, दगड म्हणजे आई वडिलांपेक्षाही मुलं तुमच्याजवळ जास्ती असतात, फक्त झोपण्याकरता आणि सकाळी उठून शाळेत जायला। कमीत कमी 4 ते 5 तास फक्त आई वडिलांचे संस्कार असतात। खरे आई वडील घडवणारे तुम्ही आहात। त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानेन। कारण तुमच्याशिवाय आज जेवढे पण सुमित सरांनी सांगितलेलंच आहे, इंजिनियर, डॉक्टर, अनेक फील्डमध्ये, पोलीस खात्यामध्ये जे घडलेले आहेत ते तुमच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत। जे शिक्षण दिलेलं आहे तो पाया जो रचलेला आहे तुम्ही रचलेला आहे। मला फार आनंद होतोय आज मी अशा प्रोग्रामला उपस्थित आहे। खरं पाहिलं तर मी गव्हर्नमेंटला एक सांगू इच्छिते, 4 पिलरमधला सर्वात महत्त्वाचा जो पिलर कोण असेल तर हा शिक्षक। आणि हल्लीच्या काळामध्ये शिक्षकांकडेच दुर्लक्ष केलं जात आहे। मराठी शाळा बंद होत आहेत, खरं त्या बंद नाही झाल्या पाहिजेत। मराठी टिकली तर मुलं आणि मुली टिकतील। इंग्लिश मीडियम हे मी इंग्लिशच्या विरोधात नाही, इंग्रजी हे काळाची गरज आहे, पण मराठीसुद्धा कंपल्सरी पाहिजेच। गावाकडच्या शाळा ओसाड पडलेल्या आहेत, ते बघून मनाला खूप खूप दुःख होतं आहे। आणि खरं मयूर सरांनी आज हा प्रोग्राम ठेवून म्हणजे खूप असं उन्मत्त केलेलं आहे आपल्या सर्वांना। शिक्षकांचा पुरस्कार घेणं, मी अनेक प्रोग्राम अटेंड केलं, पण शिक्षकांना मान सन्मान देणं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेल। आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातले शिक्षक त्यांनी बोलवलेले आहेत, कोकण विभाग। मला मागे शिर्डीचा पण एक प्रोग्राम होता। हे करणं सुद्धा खूप दानशूर, मनाने मोठं लागतंय, दानशूर लागतंय। शिक्षकांना बोलवून त्यांचा सन्मान करणं, जर सन्मान तुमचा झाला तर तुमची जबाबदारी वाढणार आहे आणि ती जबाबदारी पेलून तुमचं अजून काम, मुलांचं तुमचं शिक्षण उंचवण्याचं काम वाढणार आहे। आणि मी माझ्या बाबतीत सांगते, म्हणजे थोडक्यात मीही खूप अशा वाढीव जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले। 4थी पर्यंत माझं शिक्षण एक 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या वाडीवर झालेलं आहे। तिथून मी झेप घेऊन मुंबईसारख्या महानगरीमध्ये 23 वर्ष सर्व्हिस केलेले। हे केवळ तुम्ही शिक्षक लोकांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे, बाकी काहीच नाही आहे। मी तुम्हाला शिक्षकांना सांगेन, माझे जावई एका खेड्यातले, खूप छोट्या गावातून गेलेले आहे आणि आज ते बिहारसारख्या, मला फार अभिमान आहे, बिहारमधल्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत ते। ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे शिक्षण विभागाचे? आणि म्हणून मी हा आज प्रोग्राम अटेंड करायचा ठरवला। दोन्ही मुलं माझे डॉक्टर आहेत। शिक्षणाने खूप माणूस पुढे जातोय, फक्त ते घेतलं पाहिजे। आजकाल पालक पण असे बनलेले आहेत
मुलांना थोडंही रागवलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत मोर्चा असतो. ह्याच्यामध्ये मी खरंच पालक आले असतील तर पालकांना सांगू इच्छिते, पूर्वी आम्हाला उलटे हात करून छडी मारत होते आणि ते गाणंही मला अजून आठवतंय, छडी लागे चमचम विद्या येई गम गम. ते खूप महत्वाचं है सुमित सर. आजकल बहुत लोग बच्चे लोग का थोड़ा भी गुस्सा करेंगे ना, पालक लोग स्कूल में जाके ना टीचर लोग को बहुत डांटते हैं. ये गलत है. इसलिए शिक्षण पद्धत जी आहे ना ती कमकुवत होत चालली आहे. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, आज जो भगवा फेटा तुम्हाला मयूर सरांनी बांधलाय ना त्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि ती घेऊन तुम्ही इथून जाणार आहे आणि अजून तुमच्याकडून खूप चांगलं काय घडलं पाहिजे. अनेक देशामधले विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी त्यांनी तुमच्यासारखंच इतरांना काहीतरी दिलं पाहिजे एवढं मी इच्छा व्यक्त करते. आणि मयूर सरांच्या फाउंडेशनचंच नाव आहे बी चेंज. बी चेंज म्हणजे तुम्ही चेंज काळानुसार झालं पाहिजे आणि त्यानुसार शिक्षण पद्धती तुम्ही पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. मी मयूर सरांना आणि निवेदिता सुमित सरांनी खूप काय सांगितलेलं आहे. सुमित सर तर फाउंडर आहेत IAS IPSचे. फार मोठ्या व्यक्तीला इथं बोलवून त्यांचंही आम्हाला 2 शब्द ऐकायला मिळाले, खूप आनंद झाला. मयूर सर आणि त्यांच्या टीमचं मी खूप खूप आभार मानेन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईन. असेच त्यांना कधीही आमची गरज पडल्यास त्यांनी आम्हाला आठवण करावी, आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.